आले का ए. बसून? अरे डोसून येणं म्हणजे काय कोणाशी काम आहेत का? खाली बस. हा बोला. काय अरे आता मी सरपंच होतोय 22 सरपंच. हा वतन सरपंच आपल्याला लोळायची अक्कल नाही चालले सरपंच व्हायला. तू बावळाट झाली मला गाव सरपंच म्हणते. हा मग ते म्हणतात तोंडापुरते 4 लोकांना दारू पाजायची फुकटची प्यायला असणारे ते सरपंचच म्हणणार ना मग. पिऊ दे आपल्याकडे काय कमी आहे का? कमी नाही म्हणूनच वाटायचंय आपल्याला मग गावात. मी सरपंच होणार म्हणजे होणार. तुला काय म्हणायचंय बोल. तोंड पाहिलं का आरशात सरपंच व्हायला? आरशात मी सकाळचं बघितलं ना संध्याकाळीच. टाइम कोणाला यार सनबीरचा इथं गाव गाव चालवावं लागत मला गाव. दारूचं दुकानवाल्यांचं आहे बाय मग. त्यांच्या घरी पीठ नसतंय म्हणून जातात तुम्ही त्यांना पैसे द्यायला. अरे ती बिचारी सरपंच व्हायचे नाही तुम्ही. मला तू एक सांग जर मी नाही दारूच्या दांड्यावर गेलो तर त्यांनी काय खायचं? हा ते म्हणा. मग संघटना बारीक नाही. मी सरपंच होणार म्हणजे होणार. मला आणि पेतड्याने मतदान केलं ना की सरपंच झालो. अहो तुम्हाला लाज आहे का काही? सरपंच इकडे वावर पर वाळून चाललं त्यात काय करायचं काय नाही घरचं पाहायचं ते दिलं सोडून आणि मला सरपंच व्हायचं गावात ती जायचं. तू अण्णा तर बघ ही शेतीची कामं तुम्ही बघायची सरपंचाला नाही सांगायची अशी कामं. तुम्हाला माहिती का आजपासून सरपंच होणार सरपंच मी. तोंड आणलं पाहिजे नाही हा. म्हाताऱ्याने हाणावा ना म्हाताऱ्याला तर समजत नाही. तू काही बोलती काय? हा. फुकटचं तोंड असलं म्हणजे ती म्हणतो कुठे गेलंय काय? काय चाललंय? सरपंच व्हायचं गावचं. सरपंच मग मोकर आहे काय? अरे काय सापान पाहिलं काय राहते? तुम्हाला काय वाजन पिजन माहिती का नाही माहिती? वजन इथं बसताय ना नीट वजन पाहिलं का तुम्ही? अरे ही आपलं काम नाही बाळा. कशाचं? मग कोणाचं आहे? आला का तू रोज उठून पाहतो गुत्त्याव आणि तू सरपंच 2 लोक मला एक सांगा आपल्या वार्डात किती टक्के पिणारे आहेत? 90%. तेवढ्या संघटनेने आपल्याला जरी मतदान केलं ना तरी मी सरपंच. तेच म्हणलं बेवड्या पुढे दारू पिऊन पडतो त्याची अक्कल नाही. हा कुठे पडतो गप तू ऐक काय पिऊस तोर तुला हरभऱ्यात झाडा चढ विचार. हा त्याला कुठे भांडे निवडून राहते? देऊ, तिला निवडून देऊ मग हे घरातले पैसे वावराचे आले का चाललेत तिकडं आले का चाललेत. पेतळांचे बाप मतदान करते मला. तू काय भावा बिळ झाली काय? हा हा. आपण ते फुकट पिऊस बाप तसंच पिणारे म्हणतात नाहीत ना. ती आहेत तू जोडीदार आहेत पिणारे. जाय ना 2 एकर गेली तर तुमच्या बापान मस्त करून ठेवलेली. हा तशी तुम्ही जतूनच ठेवली ना माझ्यासाठी. तुझ्यासाठी नाही ठेवली. आणि कुठं काय मला भाऊ भिव का? तू काय घाबरत? मी आहे भिव नको जाऊ दे. पण मी पोरं सरपंच बाहेर होणार म्हणजे शिकायला होणार. त्यांना पैसे पाठायचे ते नाही तुम्ही सगळे दारूत पैसे उडवायचे. जाऊ दे पोरचट कामा बिमा लागत आणि तपल्या त्यांच्यावर काय कमी उपकार झाले का? तुला थोडी जाणच नाही तर मनात ते राहू दे की. आहे ना. लेकर काय कुणी अधिकारी झाले कुणी पुढारी झाले. मग माझी बी होत्या ना सरपंच झाले मग. पण तू आता सरपंच व्हायचा का तू? आणि मग मग काय मात्र झाले होईन काय? आता होय माझे त्या सरपंच. गावातल्या सगळ्या बेवड्या लोकांनी येडं करून ठेवलं येडं मशीन. केलं. हा मी उभा राहणार म्हणजे राहणार. मशीन तुला आम्ही निवडून देऊ पैसे दे. हा मग तुला दुसरं माहिती काय का करणार? तुला काय म्हणते? हे सरपंचीन बाई मला नको बेवड्याची सरपंचीन बाई असू दे. आणि मी सरपंच झालो नको. मी तेच म्हणते बेवड्याची नको मला सरपंचीन बाई. सरपंचीन म्हणणार तुला. तू बेऊ नको. झाले माकडाला फोटान टाकल्यावर नादवला आणि तसं काम झालं. तसंच केलंय तसंच हा, केलंय. मी उभा राहणार म्हणजे राहणार. काम काय येतं? आबा तुम्ही लय तारस घेऊ नका. उद्या काय म्हणणार तुम्हाला गावात आला सरपंचाचा बाप. मग आपल्या मोकळ आहे काय? शेतकरीच बरा आहे. सत्य बोलमुखी आणि कांची दुःखी. हा मोकळ नाही खेळ का काय? लय छान. सरपंच बसलेत चहा पाण्याचं बघा. मामा काय चाललंय? काय चेअरमन गावात लोक वाटे बघा ते. बघ हा? गावात बघा ते सरपंच अजून व्हायचंय. काय चेअरमन? तर सरपंच करायची. मग अहो तुमच्या सारख्याने येडं केलंय त्यांना. येडा काय विरोध झाला माणूस सुद्धा विरोध करण. आतापर्यंत 1,000ची प्याला माया कोण काय देऊ नको तू. हा. जरा थोडं आहे ना निवडून उतर दारू कमी कर. नाही नाही कमी करू उद्या बसून आपण. 10,000 पेले म्हणल्यावर तुमच्या पाठीला मागून आहेच ते बरोबर. काय करते पाठीशी देऊ नको. हा अजून 10,000 द्यायचे काय? काला? पैशाला पुढे काय कमी आहे? शिवाय काय सरपंच अंधावर रुपयाला शेती तर हेच नाही. देऊ नको. माझ्याकडे भरपूर जमिनी काय प्यायची नाही. सरपंच आता 10,000 चेअरमन 10,000 दारू प्याला आणि ती जोरदार मी कुठे दारू पितो राव. आता मग दुसऱ्याला पाजावं लागते. हा. नाही नाही हे चांगली पेतो चांगली चांगली तू तुला सांग नाही आणला म्हणून मी. आता पिऊ नको तू तू सरपंच व्हायची. एक काम करा हे काय म्हणून तुम्ही होता का? नाही नाही वहिनी काय जमते यार मी आहे तू नको बेऊ. अरे आपली काय संघटना कमी आहे का? दारू कमी केली तर तिला म्हणते ना सरपंचीन बाई. ती होईल सगळं पण तू असं दारू प्याला मग कसं सरपंच? नाही नाही आज काय आता करायचं? उभा राहिलो मग
गपचूप घे संध्याकाळी. असं करायची का? हा. बर दिवसभर काय नाही प्यायची. आज तर- अरे लाज आहेत का तुम्हाला दुईला बी का हा? दिवसभर पितो येऊन मग आता दिवसभर करत असतो म्हणे सरपंच होईन आणि तुम्ही एक सांगा तर सरपंच होईन एक काम करतो उभं राहा. हा? मला नाही उभं राहायचं मला हे असे फालतू धंदे पटतच नाहीत बसा तुम्ही सरपंचाला उभं राहायचा हाय माघारी नाही आपली तवा एक नंबर माणूस आहे तुम्ही. मोकर नाही एकदम चिकना माणूस आहे गी एकदम देखना माणूस आहे. मग विरोधात एक माणूस नंबर नाही. माणूस आहे, हा. बाई काय ग कुठून आली तू कुठून आली म्हणजे मग का मला ओळखलं नाही का? त्यांचा दारूचा धंदा नव्हता का पहिला हा. मग ते पहिलं एक- अरे संघटना आपली सगळी तयार सगळे दारू पिणारे मोकार दारू नाही. पिणारेच आहेत. हवा सध्या यायची जी. हा बरं जाऊ द्या बा- सरपंचाला तुम्हीच उभं राहायचं हा मित्र मोठे यांचंच बुक करायचं आपल्याला. हा हा, इथंच दारू प्यायला सगळे. किती वाहून द्या बिल किती वाहून द्या खाऊन द्या लोकांना काय खायची खाऊन दे अरे तुला नीट उभा राहता येईना चालला आता तू नाही एक लागली आता सांगा, आता सरपंच उभा होईन, कर ना मला असं. सरपंच होईन सरपंच होईन वहिनी, हा? आता तुला मी एक सांगू का आता संध्याकाळपासून आहे ना पियत नाही मामा यांना घरात घाला आणि 2-4 ठोक्यांनी बरं टाका हेच करावं लागेल. थांब. हा. जरा मला पोझिशन मध्ये उभं राहू दे उतरण बरोबर डोक्याच्या बाहेर मी यांना नाही यांना घातलं आणि पाहिजे. ही बाई आहे पाहिजे ना, तुला. सरपंच जा, सरपंच होऊन जा, लय भारी माणूस आता काय करायचं काय तुला ही माणसं? दोन आहे ना या दोनचं काय चाललंय यांचं विरोधी गावचे विकास होईल ना किती भारी पण तू चिकनान देख ना हा, मग तुम्हाला मला काय दिसलं बाई तो डोळ्याला मला अजून नाही दिसलं चिकनान देख ना ए काय बोलती काय मग आता बाहेरच्या बायाला माहित झालं तुम्ही किती चकनीन देखणे हा, मग आहेच मग. अरे मी वाजनात जातो वाजनात येतो हा मला कुठं वजन आहे? मग तुम्ही टिप्पाड ना माग हा मला म्हणते चालली पेताडीची बायको त्यांना म्हणते चला त्या बेवड्याचा आता बाप. सरपंचाची बायको इथून म्हणणार. पुढे तुला असं म्हणणार सरपंच बाईच म्हणणार तुम्हाला उलट. ओ सरपंचीन बाई चालू सरपंचाची मंडळी मोकर नाही आता ऐका हे काय म्हणले इकास हा इकास होईल का भाकस होईल. आपण बाकास होतो हा? एकाच नाही व्हायचा गावाला. मोठा एकाच करणार मी पहिली संडासाची कामं लावतो बाई तुम्ही काय करा आता घरी जा माझं हॉटेल बुक केलंय हा, आता मला काय? आधी त्याच्यावर चर्चा करा आणि तुमचं काय बिल होईल यांच्याकडून एक घेऊन काम जा कर, 1 लाख आहे ना 1 लाख आधी ऍडव्हान्स देऊन टाक. हा दिला लगेच सोडू का फोन पे बिल आलेलं आहे एवढा का चांगला माणूस नाही आहे. काय करा मग तुम्ही त्या माणसालाच घेऊन जा तुमच्या संघ हॉटेलवर इथे जर- अरे मी आता एक काम करतो आमच्या घरी नका तू मी इथं नाही थांबत आता मी निवडून येऊस तर गावात थांबतो आणि हॉटेलवर थांबा हे हॅलो, सगळं. तू बी जेव्हा ये संध्याकाळी नाही, मला नको जेवण ते तुला हॉटेल. नको. हे अशा फालतू ए, धंदे मला पटतच नाहीत तुला या काठी उभा करतोय तू सरपंच होतो दारू प्यायची नाही. आणि आता आता काय पेतोय हा, आता लोकांना पाहिजे तुम्ही तो. काय करा यांचं हॉटेल बुक केलंय तुम्ही सारे तिथं जाऊन राहा आमच्या घरी काय बरं करू मला नका. मतदाराचं बघावं लागेल मी जातो गावात एक काम कर घरी जेवू नको सरपंच होतो. ए, आता कशाला येतोय? तुलाच घेऊन येणार direct. हा. ऍडव्हान्सचं काय चला गावात येतो ऍडव्हान्स भेटेल सगळं होईल. सगळं होईल जा, नाही, जा, जा, द्यायचं जा. नाही तू जेव्हा ये रे संध्याकाळी मला नको जेवण गुलाल हॉटेलवर आपलाच. आपला. हा होणारच सण तिथं काय विषय मला आपलाच आहे. चला घेऊ नको मग तुम्ही काय टेन्शन नाही घेऊ जा चेअरमन निघा बाई मी चेअरमन हा जा पाहिलंय तुम्हाला चेअरमन काय भारी करता तुम्ही चेअरमन की विचार कर तू आता मामा मी काय म्हणते आता ते जर आले ना त्यांना काय पैसा पाणी घरातलं देऊ नका अजिबात हा. नाही. एक दमडी यांची नाही. सरपंचकीच काढी मी आता हा तू त्यांना थांब बरोबर ना. नीट करते हा कोण त्यांना त्यांना सरपंच एक- हे बायाला काय हॉटेलला पैसे येतात खातेत पितेत म्हणून ती आली इकडं चेअरमनला पण घर भरी तर चेअरमनचा बी पैसे थोडे थोडे तो पेतो साधी दारूने बिअर लागत त्याला 500ची यांचं भलं हा. आहे ना. आपलं वाटूळ आहे. आणि आपलं चांगलं चालली तिचं हॉटेल चांगलं चेअरमन वरची वर हा म्हणून आणि त्याच्या दहा- जेवर जगात येत आणि त्याला मग लाडी गोडी लावते तू सरपंच होशील तर ह्यो चांगला इकून मोकळा होतोय ही वावर इका लावते आणि तू हुशाराबाई हा आणि- बसा तुम्ही तुम्हाला चहा आणते मी काय करते पायल काही नाही असेच थांबले होते आपल्या इथं आता आहे ना तुझं इलेक्शनला फॉर्म भरायचा आहे काय आणि तूच सरपंच झाली पाहिजे हा काय ती माझा जोडीदार आहे ना ती बेवडा तर राजू तुझ्या विरोधात आहे तो कसाच निवडून येत नाही आणि मी त्याच्या बाजूने आहे हे दाखवतो मी त्याच्याच पैसे तुला निवडून यायचे काय बर ही चालतंय ना पैसे आणलेत आणलेत का हा त्याच्याकडूनच पैसे आणले त्याला वावर काय लावलंय हा आणि हा त्याच्याच पैसे आपण उड्या आणायचे तरी चालतंय तुझ्याकडे राहू दे आणि सगळ्या महिला बिला तो गावात तसं वजनही चांगलं आहे चांगल्यापैकी हा. आहे की नाही तुझ्या नवऱ्याला सांग हे कर आणि प्रचार चांगल्यापैकी करा चालतंय मला तुम्ही काय होतं, काळजीच करू तुझा नका प्रचार मला काही करता येणार नाही मी तुझ्या विरोधात हो का, नाही, आमच्या हॉटेलवाल्या बी आल्या पैसे त्यांना त्यांना ती एक काम कर त्यातून येणार ऍडव्हान्स 5 लाख रुपये दे त्यांना आणि ओ ऐका हॉटेलवर अख्खा प्रचारीचा झाला पाहिजे ते काम माझ्याकडे लागलं हा आपलं ठरलेलं जे आधीच ठरलेलं काय आहे. करायचं ते हे बघा हा ऍडव्हान्स घ्या हा बाकीचं नंतर काम झाल्यावर पण बाबांनी सांगितलंय तसं झालं हा. पाहिजे बाई काय? आमचं पहिलाच प्लॅन ठरलाय बाकीचं काय करायचं तुला आणि 5 लाख बिल झालं ना 10 लाख करून ठेवा ती द्यायची जबाबदारी मै लागली तुम्ही घाबरूच नका
पण बाकीच्या बायकांचं ते बघा तेवढं. ते सगळं माझ्याकडे हा लागलं. ती त्यांना सांगितलं सांगितलं ना. सगळं तू काय काळजी घेऊन करू निवडून पाहिजे आलं पाहिजे ना बाकी काय करायचं. निवडून माझं तू येण्याची चांगलं म्हणलं. काम आहे, हा, आपण हा. पैसे आता देतो आणि एवढे. तुम्ही चांगल्यापैकी प्रचार कर मला काय तुझा प्रचार करता येणार नाही ती मी काळजीच आतून करू आतून नका. तुझ्या बाजूने आहे. मी सांगते माझ्या नवऱ्याला त्याच्या घरचं मतदान सुद्धा आपण तुला द्यायला लावतो हा चालतंय. ती जबाबदारी माझ्याकडे. त्याची बायको कोणाचं ऐकणार ते आपलंच ऐकणार. हा हा असा प्रचार करायचा आणि पाहू त्याला लईच घुमघुमी ना राजकारणाची लई दिवसापासून चाललं ना ते जिरी तुझ्या एकदा 4-5 एकर वावर गेल्याशिवाय त्याला सोडितच नाही मग काय तर बरं जाऊ मी चांगलीच आदल. हा. येऊ का मी हा, पण? हा, हा, हा. हा. आणि तू काळजी घे व्यवस्थित हो, प्रचार येऊ कर का? हा चल. पांढरा कस काय नियोजन चाललंय? नियोजन चाललंय बरं का. मला काय ती चेअरमन वर भरोसा नाही वाटत बाबा. कस काय काय त्याची पोरगी उभी राहिली हा. पैसा काय कमी नाही दिला त्याच्याकडे अहो, त्याची पोरगी उभी राहिली ना पोरगी काय? गावात हा राहू दे पोरीचं काय विषय ते तरी बी ते विरोधात लाईन पोरीचं काय दावा नक्की. विरोध पार्टीचाच चेअरमन तुम्ही म्हणले हवेत जाऊ नका तुम्हाला गाव सरपंच म्हणते म्हणजे इथे टरमळ्यात जमा होईना आगायच्या टार काय नको बोलू गाड्या हा मग कर काय एवढं फिल्डिंग लावली अरे 30 लाख रुपये म्हणजे काय खेळ समजतो काय तू 30 लाख रुपये आहे पण मग? काय होतं माहिती का राजकारणी राजकारणात काय होईल सांगता येत नाही. आयला पण तसा चेअरमन विश्वासाचा माणूस आहे तसा काय तू गलत करणार नाही काय बरं आहे तसं पण काय आहे त्याच्या आईला ती एका रात्रीत बी काही बी होते. नाही, ती आता काय होईन ती होईन पण शक्यतो मला तर माघार घ्यायची नाही. माघार घेत असतो आता म्हणजे एवढं वाटलं त्याला फोन लावू का मग सरपंचच व्हायचं. सरपंच व्हायचं ना आता काय सुट्टी देतो मी आता फोन लावेन नाही ती लगेच येईन ती पळतच नसतं सध्या लय पळत आहे ती. नाही, पण त्याला फोन लावून इकडे बोलून घेतो ना काय कुठपर्यंत आलंय काय राहिलंय का काय का नसताना कुठं नको अहो, परत त्यांनी मला रात्री फोन केला म्हणले परत 50,000 रुपये पाहिजेत म्हणलं पण सकाळ हा. हा आयला मग फोनच लावून देऊ फोन लावून हॅलो बोला भावी सरपंच यार चेअरमन कुठे आहे हे काय शेजारी प्रचार करतोय घराच्या तुझ्या. बर बर इकडे बर घरी जरा हा, आलो येतोय तिकडे येतोय आईला आता बघ आहे का सरपंच शिवाय बोलत नाही, मोकार नाही घराच्या आजारी पारचार चालला. घरा शेजारी म्हणलं काय मग म्हणते? शेजारी आता त्याला तर काय त्यो काय वाहनाव नसेल सध्या त्यो पिऊन टांगाट असणारी काय धंदा त्यो मला आहे? म्हणला 2-4 दिवस पिऊ नको सरपंच होस तर आता ह्यो फुला असन नाही ते नाही पित. मग आता माझ्या घरापाशी प्रचार करायची याला काय पडलंय उद्या वाचून ही मला जरा अवघड वाटते पण आता काय माहित सरपंच शांत की होणारच गाच कोणी वर येते पानाचे काय मोकार आहे काय? रातून दिवस इथं घरी नाही अजून मी 15 दिवस झाले. झोपत नाही का काय झोपे काय मला आईला मग तुमच्यासाठी हा नाही ती बरोबर आहे तुमच्यासाठी. हा. बरं पैशाच कुठपर्यंत आले काय पैशाचं अजून नाही, तरी 2-4 लाख रुपये काय? लागतात उद्याची इलेक्शन येतच रात्रीच खेळतोय म्हणजे आता मेन हा. किती राहिले असं मला ती सांग मी म्हणलं नाही तुम्हाला वाटत माहिती पूर्वी तुझ्या विरोधात उभी तिकडून पण आपल्या विरोध पार्टी पॅनल कोणाचा आहे हो? हा हे तुझाच आहे. राजकारणात कोण कोणाचं नसतं भाऊ नाही, कोणाचं नसतं पोरगी कोणी ए, तू काय पोरी अजिबात नाही पुरीचं काम आहे का राजकारण करायचं नाही, आपलं नाही. आयुष्य गेलं त्यात तेवढं आहे. काय झालंय माहिती का हा. काल 2 एकराची इकरी गेली. 2 एकर बघ, एकर जाऊ दे अजून अजून सरपंच झाल्यावर 10 एकर घेऊ आपण हा, नाही, त्याला काय लागायचं? पहिली स्कीम लावतो संडासाची खास कोणी गावात सणासात किती काय खाता येते हा. आणि याच्या ताब्यात देऊ याला काय खायचं तेवढं खाऊ दे. संडासात गावात गाठरीत का आपल्या नाही गाठरीत पैसे गटारीत पैसे ऐका ना पैसे काढत जागाचे आहेत पैशात गटार घरच्याला माहिती की इकलेली. घरच्याला कायच कळून दिले माया नावावरच टाकले टाकून आता आडा शेड सरपंच झाल्या सगळ्या व्यवस्थित होते पैन ना पण हा, मग 10 एकर होईन आहे ना. आणि मग त्याला काय आणि लागत मग स्कीम सरपंच तशा लावणार काना खन खेळ नाही. माझ्यानं उदाहरण घ्या राव, मी चेअरमन सोसायटीचं आपली प्रगती बघा ना काय नाही इकडे गावात काय करायचं तेव्हा आपल्याला लोक याचं बरोबर मी नाही पण मी गप्पच राही ना. ए बाबा एकर जाऊ दे अजून पण देऊ नको हा, कमी मागं पण नाही देऊ झालं नको. नाही. पण पांडा सरपंचच झाला पाहिजे हा तू जरा लक्ष ठेव मी पळतो एकटा हे नको त्याला आता जा. ते आहे 2-4 पाडा. लाखाचं काय करायचं. आता याच्यात आहेत बरं का पैसे आहेत अजून माझ्याकडे पण नाही असं काय नाही किती तू घेतली? एक काम कर याला किती सहकार्य कर जरा तुझ्याकडे राहू दे राहू दे पाना हा 50,000 आहेत फक्त. तेवढ्याने काय व्हायचं मला 5 संध्याकाळपर्यंत नियोजन आज संध्याकाळपर्यंत 5 लावतो 5चं नियोजन लावा संध्याकाळी त्याला काय मारतो तुम्हाला. हा पांडा तू मार आणि काय होतं रात उद्या इलेक्शन अहो आम्ही वावर गेलो तरी पेत नाही आता. नाही 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 आता आज वावरात. सरपंच जायला ना म्हातारे आपण काय? मित्र आहे उन्हान. अजिबात नाही पार कांगाल झालं ना हा. तरी रिलीज झालं तरी जमते म्हणजे? सर आपलं हा सरपंच सरपंच झालो असं पाहिजे काय सरपंच होतं? झालं नाही, मी नाही, आहे. नाही, सरपंच करा मी काय केलं तर तेच आले, केलं आले, पाहिजे आले. 2 दिवसाच आले आता. आणि सरपंच झाला ना पुढल्या 5 केलं तूच ना विकास केला बिनविरोध विषय नाही परत बिनविरोध आयला माणसात पेताड सरपंच म्हणजे काय प्यायची नाही दारू नाही प्यायची बंद करायची गपचीप गपचीप चोरून प्यायची चोरून येतो सरपंच झालं वा, एकदा व्हा म्हणजे झालं जरा हे पैसे धरा संध्याकाळी बाकीचं देतो. हा, हे 50,000 तू बी- हे चालतं चालतं वाटायला लागते हा चालता चालता वाटेव नाही तर पाळता पाळता वाटेव पण वाटेव हा 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 मग जाऊ का मग
ते काही बाळाला साड्या बिड्या घेऊन द्यावं लागतात. लय अवघड आहे बाबा. आता काय तुला माहिती राजकारणातलं नाही त्याची पाय धरावं लागतं. साड्या घे त्यांना चपला बी घे. अरे शेंबडे पोरग उचलून घ्यावं लागतं कडे सगळ्यात यंत्रणा रातची राबवायची. रात्र ही रात्र हा शेवटची रात्र वायऱ्याची. हा तसं काय नाही त्या पुरीला कोण रे तिला ओळखीत येत असं काय एवढं ती पाणी काय आता आहे आपण काय म्हणजे गावात आहे. तुमचा खेळच होणार आहे. खरं काय सरपंच हा सरपंचाचा पांडा तसं म्हणू नका. माझं हा म्हणजे मोठा होणार ना. मोठा बरं, असं डिपॉझिट जप्त ए, होईल. बघू काय होईल ते चला. आम्ही लागा कामाला. पुढे जरा नियोजन लावतो. हा भिवू नको तू आज आण फक्त तेवढं दारू प्यायची नाही. नाही नाही मी काय पेतोय दुसऱ्याला अरे रेटून काय पाडायची. पाणी प्यायना ती हा. 8 दिवस तू झाले. सटकून आण तू नको पिऊ. मी कुठं पेतोय का यायला मग रातून दिवस पळतोय का मी. तेव्हा उपाशी माणूस 8 दिवस झाले पाणी सुद्धा प्यायना. अरे घर नाही पाहिलं मी अजून. आता घरची तुझी विरोध होती त्याला मी तरी काय काय नाही ती आहे मग त्याच्यामुळेच ना हा. घरी चांगल्या अवस्थेत जावं लागेल मला. हा. बोलाल बिलाल टाकून बोलायलाच घेऊन घरी जायचं. काय आली का? हा या. काय प्रचाराला एकटीस तू? हा एकटीच आले या पण आहेत सोबत. हा. बरं मी काय म्हणते आपलं चिन्ह लक्षात आहे ना? हा काय आहे? हा? हा मतदान कोणाला? गॅसच्या टाकीला. गॅसच्या टाकीला. चला येऊ. हा हा काकू काकू मतदान कोणाला? गॅसच्या टाकीला. काय बाई माणूस पिऊन खाऊन काम करतो पण येईन निवडून. आता गॅसची टाकी म्हणलं लोक देते मतदान करते मस्त पैसा होते तोय. मामा आता आपल्या येड्याला राहिलंय जण उभा गॅसची टाकी बर का. गॅसची टाकी हा मतदान करा. हा करणं आता करावंच लागणार. आता पैसा पाणी तिकडच काय कळलं काय नाही. आता आता 8-15 दिवस झाले गेलंय तिकडं घरी तर काय तोंड दाखिलं नाही. आता ही बाई त्याच प्रचार करीत असन ती येडी त्याला सुधरूनच देणार काय ते. मग काय करावं आता. ते चेअरमन त्याला काही काम नाही. हा हं? वावराकडे बघा ना घराकडे बघा ना नुसतं निवडणूक आणि मग आता ते आपलं बेवडं बी नाही प्रचाराला. ती पोरगीच होती. असं होय. हा आलती काय ती हा पाय पडून गेली म्हणे गॅसच्या टाकीला मतदान करा आपलं चिन्ह. आता आपलं चिन्ह म्हणलं गॅसची टाकीच असन हा गॅसची टाकी सोडायची नाही. सोडायचीच नाही गॅसचीच टाकीला मतदान करायचं. हा पांडा चला चला चला. ए पांड्या तू म्हणला तसं झालेलं आहे. नाही, बरी काशी केली. हे कुत्र आहे ना गद्दारीत गेले माय पैसे खाऊन. सांगत होतो मग? कार्यकारी होती ए, इलेक्शनची. असं नाही केलं पाहिजे. अरे पण पांड्या माय वावर गेलं का चांगली गोष्ट आहे. आता काय डीजे लावू आपण. पैसे गेलं. इकडे या. अरे पण ही कुत्र कुठं गेलं कुत्र त्याचं लय सडक प्याला म्हणजे काय रे वाक्य त्याला द्या ठेवून. मोस काढतो मांड्या. अरे काय असतं माहितीये का राजकारण चालूच राहत हा, आहे, हार्दिक अरे कसलं राजकारण तो माय गच करणं रातून दिवस पळत बॅगीची बॅगी आमचा भरून नेल्या. माणूस आहे, पैसे उडवले. पांढरा मी असं करेन हा. अरे यांनी तपली पोर निवडून आणली माय पैसे. विरोधात होती कधी विरोध पार्टीची मी कस काय माझ्या पार्टी निवडून मी कस काय दुसरं ते पूर्ण निवडून आणि तू खरं बोलतो काय कुत्र्या कद्र यायचे. मी आता तुम्ही सांगा पोरीला स्वतःची पोटची पोरगी का नाही निवडून तू आणणार? मतदान काय केलं होतं तुलाच मतदान करणार काय काय चिन्ह होतं माय बाटली कायची बाटली? बाटली चिन्ह काय आपलं? मग काय आहे? हा काय होत आपलं चिन्ह काय? काय होत सांगा ना. आपलं मुळा आहे, मुळा चिन्ह आणि मुळा मुळा झाला. आहे तेव्हा काय अरे मुळा चिन्ह आहे, मुळा आपल्याला चिन्हच मुळा आणि मुळ्यावानी काम झालं. बाटली नाही मग काय म्हणते आपण बाटली होती. चल जाऊ दे मी भेट नाही आताशी दोन गेली दोन. हो काही मन आहे ना ही काय लय हलकं नको करू. नाही, नाही. मी पंचवार्षिक कोण नाही गेली परत येणार होती. आय, 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 आय. देऊ नको येईन का हा मग तर चोर राशीन का. ज्ञान गेलं अरे काय? हिला आहे नीला थांब बाकीचा पॅनल आपलाची आयुष्याचा ठराव आणतो हिला 6 महिने हिला डमी करून टाकतो परत इलेक्शन लावू आपण एकर एकू का तवर डमी करूस तर हे काय सांगतोय जनता सरपंच हे काय आयुष्याचा ठराव आणता येतो काय माहिती लागा कुत्र्या वाटोळ केलं माहेन परत सांगतो डमी करतो डुमी करतो. अरे बार खाऊ तुझी जिरावली नाही तुझी खाज अशी कशी आता ही झाली भुकाला झोंबलं तू याशिवाय मजा नव्हती तुला लई राजकारणात कडा होता ना ती जिरली आता. काय मामाजी काय आपल्या नशिबात हे पडलं आणि काय नाही नुसत्या डोक्याला ताणी. अरे बाबा ती पोर घरी आहे ना ही टेन्शन अहो पडलं ते आता आणि काय टेन्शन घेता तुम्ही. पडलं मग तुमच्यापर्यंत कोणत्या खबराच येत नाहीत मी नाही दिल्या तर. आपला पोऱ्या पडला का? मग आणि कोण निवडून आले? काय पडला का तुमच्याकडून सही सुद्धा घेतली वावर इकायला तुम्ही तर कोणच्या नादात असतात आणि कोणच्या नाही.
आता मला त्यांनी कळूनच दिलं नाही, मला इथं सही करा बाबा. अख्खा एका इकलं निवडणुकीला निवडणुकीकडे वावर इथलं. मग अरे देवा, अवघड झालं भाऊ आता. तुम्हाला सांगून सांगून कटाळे, तुम्ही सह्या बिह्या करू नका, त्या दिवशीच मी सांगितलं होतं. अहो, गोड बोलायचं आम्हाला काय माहिती असं करी म्हणून. हं? आता घातल्या सारे लोकांना पैसे आणि कोण निवडून आली तर त्या दिवशी ती पोरगी आली होती घरी पाया पडायला, ती निवडून आली. त्या लोकांनी याच्याच पैसे वाटून निवडणूक करून घेतली. म्हणजे याच्या जेव्हा ती निवडून आली. हा अरे राम 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 राम. यो बसला मुतारा ढोशीत. ही पेनेतच गेला. हा ती ठरलेलं आपण पाहिलं म्हणलं की ही गॅंग त्या सत्य हा. मला हे पटतच नव्हतं, तरी बी मी म्हणे काय वाटवड लावली रे तुम्ही? सरपंच झाले काय कळत का नाही तुम्हाला? सरपंच एकर घातलं आणि कोण निवडून आलं? अरे येऊ दे, येणारे आले. कोणाच्या जोर आले? तू तरी मतदान केलं का मला निवडून यायला? काय होतं चिन्ह? काय होतं सांग बरं. काय होतं? तू कशाला मतदान केलं? मी केलं गॅसच्या टाकीला. काय होतं आपलं चिन्ह? अरे मुळा आता आणि तू गॅसच्या टाकीला अरे देवड्या. 15 दिवसापासून घराच्या बाहेर येतो तो, घरी सांगायचं तरी तो चिन्ह कोणचं घेतलं कोणचं नाही. आता घरी यायला मला टाइम होता का? गाव सांभाळायचं अख्ख्या होतं. गावाने तुला चुना लावला. मग 2 एकर गेली. 2 एकर घातले. आम्हाला तर 1 एकर माहित होती. म्हातारा कोणचंच कामाचं नाही नाही. सरपंच झालो. काय करून दिलं? हो. इकडं नका का सरपंच, पण शियाला आणली ना नवी. शालीने काय करायचं तुला? शालीने काय माहिती करायचं? काय आता? काय करायचं शालीचं? हा? अंगावर येते. काय करायचं शालीला? सरपंचाच्या अंगावर येते काय? त्या हॉटेलवालीला दिलेले पैसे कुठे आहेत? ते येते ना बेटा तुझा आणायला. तुझा आणायला तुला कोणी द्यायला सांगितले होते? ते चेअरमन कुठे गेला? तो माझा होतो आता ते म्हणते कुत्रे कुत्र आहे. आता कळलं का तुला? तुला ते कुत्र आहे ते. त्याला दिले मी पैसे सगळे. आणि त्याला त्याच्या पोरीला निवडून दिलं. मग त्यांनी तुला नाही द्यायला. घ्या बरं बाबा. काय मारिती काय? सरपंच होत नाही म्हणजे काय? गादी होती रे माया हुशाला कुणी गेली काय? सरपंच नाही झालो याच काय दुःख नाही रे. 2 एकर तर गेलंय. पुढच्या 5 वर्षाला व्हायला बसलोय बर का. अजून 2 एकर गेल्या. पण ती चेअरमन कुत्र्याने फसवलं मला. म्हणकं पुढे मोडका पाय ते. काय योगासन चाललं काय? अरे माया हुशाला गादी होती कुठे गेली काय नु? अरे काय सरपंच बेवडून पार काय म्हणतो पांडा? ही काय टंगड्यावर केल्यात वर कुत्र्यावानी. असं करते टंगड्या. हा चांगलं वाट लागली आता. मला टंगड्या आहेत कुठं? हाय ना ही काय इकडं मोठं आहे इकडं. गादी. गादी इकडे आहे. अरे हुशाला होती ना. आता असंच होणार आहे. मग आता काय असंच होणार. पार बेकारी झाली आता. पडलं ना आता. कमून आलता आलंय काय असं चाललंय बघा. मला बेट आहे काय? हा. मला बेट नाही. सांगत होतो का नाही? काय सरपंच होशी? हा नाही नाही पडशील म्हणलं. हा पडशील. थोबाडा पडला सरपंच. बड दुसऱ्याची शाला आणली स्कूल. त्यांची सत्कार केलेली आणली उचलून. म्हणलं चला बायकून म्हणलं जाऊ दे पडलो सरपंच नाही झालो पण सत्कार बघ. मोठे माणसं बायकोनी शालींनीच आणलं. माणसं यायला लागली पार घरी. काय म्हणते माणसं बेट येते काय मला? दुखत आहे. क्वार्टर बिटी आणते का? आणते आणते. म्हणा माय पैशाचे आणा. सगळं उलट झोपला. ए यार गादी कोणकडे? इकडे गादीला का असं काय? आताची उच बेट आला तू. ये बस बस आली मग म्हणलं, बस देवा आशीर्वाद. बस बस लय चांगलं काम केलंय तो. बस उठून उभा उठून उभा करता. आतापर्यंत उभा होता. म्हणलं मग आता काय नाही नाही आता मग वर तांगड्या करून पडलो होतो ना मग मी. मला मित्राला का असं तू तुम्हाला दाखवावं लागेल. हे बघा हा. हे आशीर्वाद घेऊ. कोण आले? सरपंच झाली का? छान. अशीच 2-4 बारे सरपंच हो. हे टोकून हा तुम्ही हाटीलवाले मागिंब तिला बरोबर पडल्या. काय म्हणता? हे बघा काय आलंय. कोण आलंय? सत्काराचा कार्यक्रम आहे. आपल्या इथं का? हा हा. आणि आशीर्वाद दे. निवडणुकीच्या प्रचाराला हेच होत्या निवडणुकीच्या प्रचाराला. हा इकडं हे सरपंच आहे का? त्यांना हाणू नको. हाणू नको. हाणू नको. 10 लाख रुपये कोणाचे घेऊन गेले? हा, हे माझं वाटलं. 10 लाख रुपये माझ्या नवऱ्याकडून घेतले. हॉटेलवाले 10 लाख रुपये घेऊन गेले माय. हिला आतली आतली. वहिनी 3 लाख रुपये दिले त्यांचा अजून. 3 लाख रुपये तुम्ही चेअरमनच्या ह्याच्याकडे 20 लाख रुपये ह्याला नाही. माझे राहिलेले पैसे 3 लाख रुपये राहिले त्यांचे. 3 लाख आणि राहिले 10 दिलेले. मग ते गेले प्रचाराला इकडे ते तू. दारू तू इकडे. किती लोकांना?
मारलंय इकडे हो आतमध्ये तुम्हाला सरपंच तुम्ही केलं एवढे का पैसे घेतले आणि सरपंचीन झाले माझ्या नवऱ्याच्या जीवावर तिची काय हा? ती? मग कुणी केलं हे नाटक विरोध पार्टीची होती. या कुत्र्याने केलंय नाटक सगळं तिच्या प्रचाराला कुठं आलोय का तिच्यावर आलो का नाही 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 अरे तोच. प्रचार कोणाचा केला मी माझा प्रचार मी करत होते आता तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं चिन्ह बरं माहित जाऊ दे नाही का? आता मला माहित नव्हतं माझ्या नवरा प्यायलेलं होतं या इकडे तुम्हाला हळद कुंकू लावायचे. 3 लाख रुपये उधारी आहे. तसं नाही सत्कार आहे. ए, यांचा सत्कार कर सगळ्यांचा हा, आधी हळद कुंकू लावायचे ना. घराची कर, प्रथा आहे. हा घराची प्रथा आहे कुणी आलं तरी त्यांना हळद कुंकू साडी ते कसं मला माहित नव्हतं ना आता यांनी आमच्या सांगितलं. घरी अशी प्रथा आहे कोणी चला. आलं चहा कॉफी हळद दूध कुंकू लावायचे बिस्किट ना. द्या. नाही नाही घरात चला चहा पाणी पण तुम्ही बी चहा कॉफी दूध बिस्किट नाही, द्या नको, नको, जा, नको. जा, जा. ए, याला नाही चेअरमनला नाही याला नाही या इकडं, हळद याला कुंकू लावायचे. भांडारा लाव, याला भांडारा. इकडे या. इकडे या. तुम्ही बाहेर थांबा तुम्ही बाहेर. तुम्ही या. असंच काय ना असंच मला पैसे ते का रे हाय, हाय. पैसे घे काय पैसे कुत्रेवाणी मार त्यांना वाटलं काय कसं काय 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 कुत्रेवाणी मार ते यांच्या मुळे जाऊ टोल टाक चला चला हळद कुकू लावली त्यांना तू थांब 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 हळद कुकू लावली त्यांना चांगली. पैसे सोडून घेतले का मोबाईलला समजा मी म्हणतो लय आमची दोघांची चुकी या पोरीने काय केलं ते लहान हा तिने सरपंच केलं तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर सरपंच होता तुम्हाला स्वतःचे पैसे खर्च करायचे आणि मग सरपंच की करायचे आणि एवढे तुमच्या बुडात आग येत मी काय केलं मी आमचा आम्हाला भिकायला लावून तुम्ही सरपंच होता का त्यांच्याकडून पैसे सोडून घे त्यांच्याकडून सोडी दे ना पैसे आणि तुम्हाला चहा पाहिजे ते एकदा परत घरात नेऊन. नको लोकांनी निवडून आमची वावर इकली तू हा? अहो लाज वाटायला मी पाहिजे त्याला काय अशाच मित्र असते संघ खातेत आणि पाठीवर वार करतेत चांगलं सांगत जा ना जरा. प्रचार केला आणि हे बाईला मग त्या दिवशी मी तुला सांगत होते तू माझ्या नवऱ्याच्या नादी लागू नको नवऱ्याच्या कुठे नादी लागले माझं हॉटेल कसं अगं चालायचं मग तू असे लोक हे करते का गरीबाच्या घर घाली ती अरे येणे हॉटेलात माणूसच नाही जेव घातला यो कभी तुला तू गेला ना तुझ्या आम्ही हॉटेलला. गेलो माय बिल कट करून घे त्याच्यातून बाकीचे सोडून घे आणि तू बरं ढोसून जातो त्यांना पैसे वाटायला मी जाते पैसे आणायला हा तू बरी हा, मी बरी पिते कान हाकत हाण, हाण. चला. हाणलं वळण, मग मुलं- कुत्रेवाणी मारले का कुत्रेवाणी मार मी आहे. तुझ्यावर येत आणि त्यांना पैसे वाटायला जाय ना मार घरी घे खरी एवढ्या त्यांच्याकडून तुम्ही एक काम करा काय म्हणलं तुम्ही या शिवाय नादी लागेल काय तुमच्या नावाची अहो नादी नाही लागली पैसे घेतले माझ्या नवऱ्याकडून नादी कुठं म्हणते मी त्यांच्या नादी लागायला तरी ती नादी लागणार माझ्या आता तुमच्या नावाला लागेल अहो माझ्या नवऱ्याच्या नादी लागलीच नाही तसं नाही ती सांगत या तुम्ही एक काम हा पेमेंट देऊन टाका चला सर. पेमेंट द्या तुमच्याकडे 20 लाख रुपये तुझ्याकडे 10 लाख रुपये नाही तर परत यांना हळदी कुकाचा कार्यक्रम कर तुमचं चालू द्या मी चालू पायचा लागली बाहेर. पुढे निघायचं बाई तिला मा पैसे दे. पैसे सोडून दे पैसे दिलेले माझी दारू संपली सगळी तू दारू संपली मला लागू का मी तुला पैसे आणि मग माझ्या नवऱ्याकडून घ्या तरी बरोबर वाटले तुला नाही दिले. तिला हळदी कुकाला न्या तुला काय करायचं नाही म्हणते ना कुणी कुणी दिले आपण तू धर ना अरे पैसे कुणी मी दिले? दिल्यात, हा, पण मग घ्यायची तू कुणी घे. तू घे पैसे द्या माझ्यावाले मग जमा. बाई. तीन लाख ह्याच्याकडे माझे हो, 3 लाख बाई. द्या. माझे 10 लाख रुपये द्या आधी तुम्ही इकास करायचे होते ना हा एकाच होईल म्हणजे याला इकास ना पण यो गडी भकास केला बकस केलं ना हा? पिऊन टांगत बायको केला. माळ घालून आली याच्या जीवावर पैसे उडिले आणि तू सरपंच झाली प्रचार केलाय कस काय चुकी तुम्ही केली ह्या माणसाला आधी खाणायला पाहिजे मला काय माहित होतं मी तिचा प्रचार बी नाही केला तिचा तुम्हीच केला तुम्हीच आतून खाड्या केल्या बरं का, मी काय सांगतो ए पांढरा यांच्याकडून सोडून घे पैसे द्या. नाही याचे हात पाय टांगड्या बांधून टाक काय सांगू? गेले ते पैसे पैसे. द्या. हात कुणाला होती तुमची पॅन्ट काढून घेऊ काय कुणाला होती अख्ख्या गावात एका बी माणूस म्हणे नाही आणि मला पैसे दिल्यात म्हणून हा. असे ना मी मोकली तुमच्यासारखे लय गुंडाळले अरे यार, आतमध्ये. काय आतमध्ये गेला आता काय मग आत- तुमच्याकडे हा. चला काय बघा तुमचे तुम्ही ए, पण भाऊ, करायचं करायला भरतीच घेतो कुठं खुरं. मला दिले जा सरपंच गेलं का सरपंच या- यालाच घरात घेऊ आता आधी यांनी सगळं खेळ खंडोपा केला आपल्या बुद्धाला भांडा. जाऊ दे त्यांचं तर बोल झालं हा त्यांचं झालं भलं तो झालं वाटुळ हे बेवडा आहे आज नाही दिला आम्हाला पुढच्या पंचवार्षिकला काय जमून देतो यांना मी हा ना, चला या हा. या ना आता मी उभा राहिलो पुढच्या नाही, यांना वर्षी घरात घे. पुढच्या बारीन तो उभा राहा यांना ठोका
चला घ्या दार लावून कळलं तुम्हाला. घे इकडे यांना या रेटा रेटा त्याला रेटा. हा ना चांगलं ए,